श्री स्वामी समर्थ. आज आरतीताईने स्वामींसाठी मस्त माळ तयार करून आणली पहा. नाही आज काय मॉडेल शूट करतोय, कोणता आहे आज? हाय फ्रेंड्स, तर आता अधिरा फॅशनमधून आपण आपल्या मॉडेलचा ड्रेस घेऊन येऊया. ही साडी तू स्वतः डिझाईन केली आहे? वाव, मस्त. हे पहा आपल्या मॉडेलची साडी, त्याच्यावर आपण आता आलो आहोत अधिरा कलेक्शनमध्ये. अधिरा कलेक्शनमध्ये त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे वन पीसेस, ऑल ब्रायडल लेहंगाज, साडीज, ट्रेडिशनल साडी, नऊवारी साडी, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन पाहू शकता. आणि ती नवीन कलेक्शन याच्यात ॲड करते अजून. तुम्हाला मॅटर्निटी, प्री वेडिंग आणि मॉडेल शूटसाठी किंवा आपल्या घरात काही लग्न असेल तर तुम्ही तिकडून नक्कीच रेंटेड कपडे घेऊ शकता. खूप सुंदर असे ड्रेसेस तिच्याकडे आहेत. खूप दिवसांपासून माझं चाललं होतं की तिच्याकडून मला एखादा तरी एक मॉडेल शूट करण्यासाठी ड्रेस घ्यायचा आहे आणि आज मी तो घेतला. तर आता मिळत आपली मॉडेल श्रुती आली. आम्ही तिचं हेअर प्रिपरेशन केलं आणि तिला मेकअपला बसवलं, मेकअप स्टार्ट केला, कारण फार 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 उशीर झाला होता. आज सकाळपासूनच खूप म्हणजे फुलांचं आधी 2-3 दिवस सांगितलं, पण मला अचानक मी जेव्हा कॉल केला तेव्हा मला फुलंच मिळणार नाही किंवा त्या फुलांची गाडीच बंद झाली, असं काहीतरी झालं आहे असं कळालं. आणि नेमकं मी त्या फुलांचं मला जे थीम ठेवली होती मी त्या फुलांची, ती मला म्हणजे त्याच्यावरच ॲक्च्युली माझा हा पूर्ण लुक होता. आणि त्याच्यानुसार मी सगळी हेअर टाई, साडीचा ड्रेस वगैरे, म्हणजे तुम्हाला ते नवल वाटेल की फुलांवरून साडीचा कलर कसा डिसाईड. तर एक तुम्हाला पुढे कळेलच की तो फुल लुक झाल्यावर ती ब्राईड कशी दिसते किंवा ती मॉडेल कशी दिसते. आणि सध्या तो ट्रेंड त्या फुलांचा चालू आहे, म्हणून मला तीच फुलं घ्यायची होती. आणि ती फुलं आमच्या शिरूरमध्ये मिळत नाही, त्याच्यामुळे मी ती 3 दिवस आधीच त्याचं बुकिंग दिलं. पण मला काय ती फुलं आज सकाळी मला अचानकच मी फोन केल्यावर मला कळालं की ती फुलंच अवेलेबल नाही आहेत. मग अचानक मी माझ्या स्टुडंट साक्षीला फोन केला. साक्षीने काहीतरी जुगाड करून तिच्या फ्रेंड्स कुठेतरी क्लासेस चालू होते, त्यांच्याकडून मला ती फुलं, त्या मुलीला सांगितलं की आम्हाला फुलं पाहिजेत म्हणून. तिने ती फुलं मॅनेज केली. नंतर मग मी माझ्या घरातले मला फार हेल्प करतात अशा वेळेला. मला वाईट वाटते की त्यांना हे काम सांग, ते काम सांग, असं तसं, पण मला म्हणजे काय अशा वेळेला काही करता येत नाही. ऐन वेळेला माझी फजिती झाली होती फुलांसाठी आणि मला तीच फुलं हेअरस्टाईलला वापरायची होती. तर मग रंजन भाऊजी यांना मी राळेगणमध्ये ती फुलं आणायला पाठवली. त्यांनी मला ती फुलं आणून दिली. मग ती फुलं त्यांनी घरी आणल्यावर माझे हजबंड ती फुलं घेऊन पार्लरमध्ये आले. त्याच्यानंतर मग मेकअप झाल्यावर हेअरस्टाईल आधीच करून घेतली होती. त्याच्यानंतर मी मेकअप केला आणि मेकअप केल्यावर मग ती लास्टला मी ती फुलं लावलीत. तर ह्याच्यासाठी माझी स्टुडंट साक्षीचे फार 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 आभार. तिने मला ऐन वेळेला एवढी मदत केली आणि तिने येऊन मला ती फुलं प्रिपेअर पण करून दिली. ह्याचंही मला फार कौतुक वाटलं आणि मला तिने मध्ये हेल्पही केली. तसेही माझे स्टुडंट सगळ्याच मला आत्तापर्यंत स्वामी कृपेने मला सगळ्या स्टुडंट खूप छान आणि प्रेमळ मिळाल्यात. आणि आजचा हा व्हिडिओ थोडासा लांब झाला आहे, कारण मी पूर्ण मेकअप स्टेप बाय स्टेप टाकला आहे. ज्यांना मेकअपची आवड असेल तो हा मेकअप पाहू शकतात. तर तुम्हाला कसा वाटला मेकअप तेही मला सांगा. व्हिडिओच्या शेवटी मी पूर्ण तिचा ब्रायडल मेकअप टाकलेला आहे, तर तो तुम्ही पहा आणि मला कमेंट्स करा. तर अशी आमची आज गडबड झाली. उद्याची शूट आम्ही केलं बाहेर जाऊन. ते कुठे केलं, काय केलं, कसं केलं, ह्याचा परत मी व्हिडिओ टाकेलच, तर तुम्ही पहा. पण आजचा व्लॉगचा व्हिडिओ मी आत्ता अपलोड करते. हे पहा मेकअप
पहिल्यांदा लिपस्टिक लावली, पण मला तो शेप नाही आवडला. मग मी परत थोडंसं चेंजेस करून थोडीशी शेड त्याच्यात चेंज करून शेप चेंज करून परत लिपस्टिक रिअप्लाय केली आणि मग तिचा फायनल लुक आला. सेम टिकली चॉईस करण्यात पण आमचं असंच झालं. पहिल्यांदा मोठी टिकली वाटली, नंतर छोटी, मग चेंज करून ती छोटी टिकली मी नंतर लावून टाकली. आता बघा ही साक्षी मला इतकी हेल्प केली, तिने मला फुलं मिळवून दिली आणि त्याच्यामुळेच माझा आजचा लुक सुंदर झाला आहे, तो तुम्ही पाहाच. त्याच्यानंतर मग मी घेतली साडी ड्रेप करायला. तर ही 6 वारची 9 वार साडी ड्रेप केली आहे मी. पहा कशी वाटते आहे. थोडासा वेस्टर्न लुक आहे साडीचा, मात्र साडीचं कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर दिसत होतं पूर्ण घातल्यावर. फार सुंदर साडी आली आहे. साडीची पण मी स्टेप बाय स्टेप साडीचा व्हिडिओ टाकला आहे. तुम्हाला जर म्हणजे आवड असेल की साडी कशी घालायची पाहावी, तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ थोडासा लाँग झाला आहे, पण म्हटलं ज्यांना मेकअपची आवड आहे, साडी ड्रेपिंगची आवड आहे, ते हा व्हिडिओ पाहू शकतात शेवटपर्यंत. आणि काय तुमचं सजेशन असेल तर तेही मला तुम्ही कमेंट्समध्ये देऊ शकता. अशा पद्धतीने आज पूर्ण माझ्या स्टुडंट आणि माझ्या स्टाफनी सगळी मला मदत केली आणि माझा आजचा मॉडेल मेकअप फार सुंदर झाला. त्याच्यानंतर आम्ही मस्त शूट केलं आहे. तर ते शूटचे मी काही क्षण आणि काही व्हिडिओज असतील ते मी उद्या टाकेलच. तोपर्यंत आमचे शूट केलेले फोटोग्राफर दादा हे माझे व्हिडिओज आणि फोटोज मला पाठवतील, मग मी ते उद्या अपलोड करेल. पण आज जेवढं मी आज शूट केलं होतं मी ते आज पोस्ट करते. तर तुम्हाला कसा वाटला लूक मला नक्की सांगा. आणि पुढे त्या फुलांचा वापर मी कसा केला आहे तो तुम्ही पहा. आणि कसा वाटला लूक मला नक्की सांगा. मी 2-3 वेळा तुम्हाला सांगते की तुम्हाला लूक कसा वाटला तो मला नक्की सांगा. बाय.